राज्यातील अनुदानित शाळा, विना अनुदानित शाळा, अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी 5 डिसेंबर 2025 रोजीच्या शाळा बंद आंदोलनात सहभागी होणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालनालयाने एक महत्त्वाचं असं पत्र काढलेलं आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षण संचालनालयाचं हे पत्र जाणून घेऊया। आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार। मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 5 डिसेंबर 2025 रोजीच्या शाळा बंद आंदोलनाबाबत शिक्षण संचालनालयाचं पत्र जाणून घेणार आहोत। अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे। माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं हे दिनांक 3 डिसेंबर 2025चं पत्र आहे। सदर पत्र विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांना पाठविण्यात आलेला आहे। पत्राचा विषय आहे दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजीच्या शाळा बंद आंदोलनाबाबत आणि या पत्राच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे 4 संदर्भ आहेत। विविध वर्तमानपत्रामध्ये छापून आलेली बातमी, महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समिती यांचे दिनांक निरंकचे निवेदन, माननीय श्री दत्तात्रेय अच्युतराव सावंत सर, सदस्य महाराष्ट्र विधान परिषद यांचे दिनांक 1/12/2025 पत्र आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ यांचे दिनांक 1/12/2025 निवेदन। आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते। वरील विषयाबाबतचे संदर्भीय निवेदन सुलभ संदर्भासाठी सोबत जोडण्यात येत आहे। उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राज्यातील खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी हे त्यांच्या विविध मागण्यांसाठी दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी शाळा बंद आंदोलनात सहभागी होणार आहेत, असे उक्त संदर्भीय निवेदन वृत्तपत्रातील बातमीद्वारे निदर्शनास आलेले आहे। तरी विद्यार्थी हित लक्षात घेता दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी कोणतीही शाळा बंद राहणार नाही याची आपल्या स्तरावरून दक्षता घ्यावी। तसेच ज्या शाळा दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी बंद राहतील त्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 1 दिवसाचे वेतन कपात करण्याची कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी व सदर बाब सर्व शाळांच्या निदर्शनास आणून द्यावी, असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे। सदर प्रत माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर। अशा प्रकारचं हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे। सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।